आता आम्ही निघालेलो आहो गोव्याला. आता आम्ही निघाले. काहीच नाही, याला सोडायला चाललोय. मला पण यायचं होतं पण हे झालं. हे नीट झालं नाही तर मिस होतो. जाऊ द्या काही जाता पुढच्या ब्लॉगमध्ये मी दिसलो असतो तुम्हाला गोव्यामध्ये. पुढचा ब्लॉग करताना रोडवर जाऊन पोचताच काका आली. मग काय गाडीत बसलो आणि मावशीच्या घरी जायला निघालो. आम्ही नेहमी मावशी इथं जातो. कुठं पण जायचं असलं ना पहिले मावशी इथं, मग तिथून कुठं जायचं तिथं जायचं. मावशीच्या इथं जाताच तिथं गाडी आलेली होती. मग आम्ही गाडीत बसून घेतलं आणि मावशीने सामान लावून घेतलं. आपण चाललोय गोव्याला. पहिले मोठी मावशीच्या इथं जाणार, मग गोव्याला जाणार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपण इथून चाललोय. चाललोय. तर आता आम्ही आळंदीत पोहोचलेले आणि आता मावशीच्या रस्त्याला लागलोय. आता मावशीला खाली यायला लावलंय. तर मावशी जशी खाली आली, छोटा स्पीकर पण घेतला सोबत. छोटा स्पीकर घेतला का त्याचा. क्रिश काय गाणं सुने का? दिल दिया दिल दिया दिल दिया दिल दिया. आमची मावशी टायमाच्या आत तिथे येऊन पोहोचलेली होती. काय त्यांचं सामान ठेवायचं होतं म्हणून सगळ्यांना खाली उतरवलं आणि सामान ठेवायला सुरुवात केली. काका रुगदला म्हणाले तू छोटाच आहे कुठं पण बसशील. तर रुगद काकाला असा म्हणाला. गोव्याला जायचं म्हणल्यावर आमच्या मम्मीचा आणि मावशीचा आनंद मावतच नव्हता. आमची मयूर मावशी तर उड्या मारत होती. मावशीला पण घेतलं सोबत आणि निघालो आपल्या गोव्याच्या रस्त्याला. रात्री प्रवास करताना 12 वाजले आणि मावशीचा वाढदिवस आला. हॅपी बर्थडे डिअर मावशी. हॅपी बर्थडे टू यू. पुढे जाताच गाडीची बुक भागवण्यासाठी पेट्रोल पंपावर गेलो आणि गाडीत पेट्रोल भरायला सुरुवात केली. पेट्रोल भरायला आपल्या ट्रिपचे अकाउंटंट आणि ऑर्गनायझर खाली उतरलेले होते. ड्रायव्हर काकाने पेट्रोलचा काटा बघितला आणि टाकी फुल करून घेतली. मित्रांनो बघा कसे पसरलेले सगळेजण. तिघी बहिणींना कॅमेरा दिसला की फक्त हाय. आपल्या ट्रिपचे अकाउंटंट व अकाउंट मॅनेजर यांनी पेमेंट केलं आणि पुढे जायला निघालं. तर मित्रांनो आता टोल भरला आणि आता आम्ही चाललोय पुढे.